नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या मराठी न्यूज चॅनलवर. आज आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडतोय तो पाहणार आहोत. शिंदेचा एक विश्वासू आमदार थेट मातोश्रीच्या संपर्कात असून लवकरच होणार आहे त्यांचा हा पक्षप्रवेश. यामध्ये कोणाचा झाला विश्वासघात, कोणाला बसला फटका, सर्व तपशील घेऊन आलो आहोत या सविस्तर बातमीपत्रात. त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. शिंदे गटासाठी मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे. शिंदेचा एक विश्वासू आमदार थेट उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे आणि लवकरच मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहे. शिंदे गटात गेल्या 2 वर्षापासून हा आमदार अगदी आघाडीच्या फळीत गृहीत धरला जात आहे. शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये या आमदारांचा पहिला नंबर लागतो. तो या रांगेतही पहिलाच असतो. पण सध्याच्या परिस्थितीत या आमदाराने एक वेगळाच निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आमदाराला आपल्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे, विकास कामं रखडली आहे आणि स्थानिक कार्यकर्ते नाराज आहेत हे कारण पुढे करत त्यांनी ठाकरेंच्या नेत्यांशी थेट चर्चा सुरू केली आहे. 2022 मध्ये ज्या बंडखोरीनंतर शिंदेचं सरकार सत्तेत आलं होतं त्यात त्या आमदाराने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र आता चित्र पालटताना दिसत आहे. तुम्हाला सांगतोय मित्रांनो, हे फक्त सुरुवात आहे. सूत्राच्या माहितीनुसार अजून 3 ते 4 आमदारही संपर्कात आहेत. मातोश्रीवर मागच्याच आठवड्यात आमदारांची गुप्त बैठकही पार पडली होती. ठाकरे गटात नव्याने प्रवेश करणाऱ्या आमदारांना मोठं स्वागत केलं जाणार आहे आणि लवकरच मुंबईत जाहीर पत्रकार परिषद घेऊनही अधिकृत प्रवेश होणार आहे. त्यामुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण मागच्याच महिन्याभरात 2 मोठे गट आधी शिवसेनेत सामील झाले होते आणि आता हा विश्वासू आमदार देखील उद्धव ठाकरेंच्या झेंड्याखाली येणार आहे असं जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे मित्रांनो, पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवणारे ठरणार आहेत. तुम्हाला सगळ्यात आधी आणि सर्वात योग्य माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा शिंदेचा हा विश्वासू आमदार कोण असू शकतो. आणि आपण जर का ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन राजकीय अपडेटमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.